दिल्ली पोलिसांनी एका ठगसेनाला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बेड्या ठोकल्यात। तो दुसरा तिसरा कोणी नाहीये, तो चक्क माजी क्रिकेटपटू आहे। त्याने अंडर 19च्या हरियाणाच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं। त्याने अनेकांसह भारतीय संघातील एका खेळाडूला कोटीचा गंडा घातलाय। पाहूया कोण आहे हा फसवणूक करणारा माजी क्रिकेटपटू, कशी करायचा तो फसवणूक आणि त्याचा सावज ठरलेला क्रिकेटपटू नेमका कोण। सविस्तर रिपोर्ट। क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी करणाऱ्या या खेळाडूचं नाव आहे मृणांक सिंग। नुकतीच त्याला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या। अंडर 19 मध्ये हरियाणाचं प्रतिनिधित्व केलेल्या मृणांकला मैदानात घाम गाळण्याऐवजी लक्झुरियस लाईफ जगण्यात, अय्याशी करण्यातच जास्त रस आहे। त्यामुळे तो चांगला क्रिकेटर न बनता अनेकांना गंडा घालणारा लखोबा लोखंडे बनला। हा लखोबा कधी रणजी खेळाडू, कधी IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा एक्स्ट्रा प्लेयर, तर कधी चक्क कर्नाटकातील IPS अधिकारी बनून सगळ्यांसमोर जायचा। त्याच्या आत्मविश्वासाने भरलेल्या बोलण्याला, त्याची शरीरयष्टी आणि देहबोलीला लोक भुलायचे आणि सहज सावज ठरायचे। दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेलच्या फसवणुकी प्रकरणात माजी क्रिकेटर असलेल्या ठगसेनला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। तो हाँगकाँगला पळून जाण्याच्या तयारीत असताना विमानतळावरून त्याला ताब्यात घेण्यात आलंय। महागड्या वस्तूंचा पंचतारांकित हॉटेलचा ऐशोआराम करण्याचा त्याला शौक आहे। त्याने क्रिकेटर असल्याचं भासवून हॉटेलचं तब्बल 5.5 लाख रुपयांहून अधिकचं बिल थकवलं होतं। त्यानंतर खेळाचं साहित्य बनवणारी कंपनी ते बिल भरेल असं सांगून पळ देखील काढला होता। क्रिकेटपटू ऋषभ पंतलाही गंडा घालणारा मृणांक जाळ्यात कसा अडकला तेही बघूया। 22 ते 29 जुलै 2022 या काळात मृणांकचा दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम होता। त्या मुक्कामाचं तब्बल 5,53,000 रुपयांचं बिल न देता तो पसार झाला। हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मृणांककडे बिलाच्या पैशाची मागणी केली होती। स्पॉन्सर असलेली खेळाच्या साहित्याची कंपनी बिलाचा भरणा करेल असं मृणांकनं सांगितलं। हॉटेलने बँक डिटेल्स दिल्यानंतर त्यानं बिलाचे पैसे ट्रान्सफर केल्याचा बनाव केला। खात्यात पैसे न आल्यामुळे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यासह त्याच्या व्यवस्थापकाला संपर्क केला। तेव्हा ड्रायव्हर सोबत रोकड पाठवतो असं सांगून त्यानं वेळ मारून नेली। त्यानंतर दरवेळी वेगवेगळी कारणं देत तो टाळाटाळ करायला लागला। हॉटेलच्या व्यवस्थापनानं दिल्लीच्या चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात त्यानंतर तक्रार केली। त्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याचा माग काढायला सुरुवात केली। त्याचा फोन कायमच बंद असायचा, मात्र सोशल मीडियावरून तो अनेकांच्या संपर्कात होता। त्याच्या पत्त्यावर पोलिसांनी नोटीस पाठवली, पण तो त्या पत्त्यावर सापडतच नव्हता। मृणांकला ओळखणाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली तेव्हा तो दुबईमध्ये स्थायिक असल्याचं अनेकांनी सांगितलं। यानंतर पोलिसांनी अजामीनपात्र वॉरंटसह लुकआउट नोटीसही जारी केली आहे। सोमवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर मृणांकला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं। तेव्हा हाँगकाँगला पळून जाण्याचा त्याचा प्रयत्नही फसला। तेव्हा सुद्धा त्यानं वरिष्ठ IPS अधिकारी असल्याची धूळफेक करण्यात प्रयत्न केला। त्याचा हा प्रयत्नही फसला। पोलिसांनी इंगा दाखवताच त्यानं क्रिकेटर बनून लक्झरी रिसॉर्ट आणि हॉटेलची लाखोंची फसवणूक केल्याची कबुली दिली। त्याचा मोबाईल तपासल्यानंतर फसवणूक झाल्याची मोठी यादीच असल्याचं उघड झालं। दिल्ली पोलिसांनी लावलेल्या या फिल्डिंगमुळे मृणांकची विकेट पडली आणि फसवणुकीची इनिंग संपली। पण त्याच्या विरोधात फसवणुकीच्या अनेक अपील झाल्या। दिल्ली पोलीस थर्ड अंपायर बनून त्या सर्वांची शहानिशा करतीलच। मृणांकला मात्र आता यामध्ये रिव्ह्यूच्या अपीलची संधी नसल्याचंच दिसतंय। या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, क्रिकेटर मृणांक नटवरलाल कसा झाला? उत्तुंग षटकारांऐवजी थापा मारायची हाईट का गाठू लागला? हाँगकाँगला पळून जाण्यामध्ये स्वतःचा बचाव करणे हा उद्देश होता की आणखी काही? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराची प्रतीक्षा अनेकांना लागली आहे। राशिद इनामदारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।